मित्रो, लोकसभेची निवडणूक ही अतिशय महत्त्वाची निवडणूक आहे आणि त्यांचा गांभीर्यानं आपण विचार करून लोकसभेमध्ये जो आपण उमेदवार निवडणार आहोत तो अतिशय सावध आणि अतिशय विवेकपूर्ण आणि विचारपूर्वक निवडला पाहिजे. कारण अतिशय महत्त्वाच्या पदावर अतिशय महत्त्वाची जबाबदारी पार पाडण्यासाठी लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून लोकसभा मतदारसंघातून जो सदस्य आपण निवडतो तो अतिशय महत्त्वाची भूमिका पार पाडणार असतो हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. त्यामुळं त्याला कायदा कळला पाहिजे. कायदा काय आहे काय जर माहीत नसेल, संविधान काय आहे ज्याला माहीत नसेल, अशा व्यक्तींना तिथं काही काम नाही. एक म्हणलं की गरिबानं काही फॉर्म भरू नये का? हो, गरिबाने फॉर्म भरला पाहिजे. नाही तर गरीब हा श्रीमंत हा प्रश्नच नाही. कोणाला फॉर्म भरायचं त्यांनी फॉर्म भरावा. कारण भारतीय राज्यघटनेनुसार ज्याचं जे काही पात्रता आहे त्या पात्रता पूर्ण करणाऱ्या व्यक्तीला नागरिक असावा तो भारताचा. त्याचं वय 25 वर्षापेक्षा कमी नसावं आणि तो मानसिक विकृत नसावा, अशा पण मनोरुग्ण नसावा, मानसिक विकृत नसावा. हे काही पथ्ये पाळल्यानंतर तुम्हाला निवडणुकीला उभं राहता येते. तर गरीब श्रीमंत, जात, धर्म, पंथ, भाषा, लिंग याचा कुठलाही भेद नाही. ही गोष्ट आपण लक्षात ठेवावी. गरीब उभा राहू शकतो का? तर राहू शकतो. पण गरीब तो आर्थिकदृष्ट्या गरीब आहे, परंतु शैक्षणिकदृष्ट्या अतिशय समृद्ध आहे. त्याला सामाजिक प्रश्नाची अतिशय चांगली जाण आहे, राष्ट्रीय प्रश्नाची चांगली जाण आहे. संसदीय प्रक्रिया, लोकशाही प्रक्रिया त्याला अतिशय चांगल्या पद्धती अवगत आहे. त्याचं भाषेवर चांगलं प्रभुत्व आहे. संवाद कौशल्य त्याचं अतिशय चांगलं आहे आणि तो लोकांच्या प्रश्न सोडवण्यामध्ये ज्याला रस आहे, लोकांच्या समस्या जाणून घेणे, लोकांच्या प्रश्नावर उपाययोजना सुचवणे हे ज्याला आवडतं त्यांनी त्या लोकसभेमध्ये जायला पाहिजे. परंतु लोकसभेला एक जण सांगत होता की मी लोकसभेला का उभा राहिलो, तर काही उभा राहिलो, परंतु काही जण म्हणतात की उभा राहायचे तिकीट मागं घेईल. कोणी जर म्हणलं मागा घ्या, काही पैसे देतो, तर असे लोक नको त्या संसदेत पाठवायचे. उद्या त्यांना पैसे दिले नाही, त्यांना राहायला उभा नाही, कुणीकडे काही जोड लागणार तर राहतोच उभा म्हणून जर राहायला उभा, तर नाही आता गरीब आहे उगं त्यानं कोणी काही पैसे देण्या गेलं, बिचाऱ्याचा खर्च झाला आहे, फॉर्म भरायला खर्च झाला आहे, अमुकला खर्च झाला आहे, त्यात द्यावा त्याला निवडून. अशा लोकांना निवडून देऊ नका. ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. ज्याला खरंच या देशाच्या कल्याणाची, खरंच या लोकांच्या प्रश्नाची चाड आहे, बुडती हे जन न देखीवे डोळा म्हणून कळवळा येतो, अशी ही भावना आणि भूमिका घेऊन जगणारा, सामाजिक जाणीवेनं, राष्ट्रीय भावनेनं जो माणूस काम करतो, अशा अभ्यासू माणूस, प्रभावी माणूस संसदेमध्ये जाणं हे देश कल्याणासाठी अतिशय आवश्यक असते. कारण त्या संसद सदस्यातूनच मित्र लक्षात ठेवा, जो आपण उमेदवार निवडून देतो त्यापैकीच एक पंतप्रधान होत असतो, त्यापैकीच एक लोकसभेचा सभापती होतो, त्यापैकी उपसभापती होतो आणि याच लोकांच्या मतातून राष्ट्रपती, उपराष्ट्रपती सुद्धा निवडण्याची प्रक्रिया होत असते. इतकं महत्त्वाचं हे पद आहे हे संसद सदस्यत्व. ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. कारण उगा एरागबाळ्याचं काम नाही. अतिशय सुज्ञ, अतिशय जाणकार, अतिशय अभ्यासू आणि त्यासाठी त्याला नाही दारू वाटायला पैसे नसतील तर दारू वाटायला पैसे नसतील, मटण वाटायला पैसे नसतील, पैसे वाटायला पैसे नसतील, तरी पण जनतेनं जर ठरवलं की कोणाची दारू, कोणाचे मटण, कोणाचे पैसे आम्ही घेणार नाही आणि घेतलं तरी
मतदान अशाचं गरिबातला माणूस आहे, परंतु सर्वसामान्य माणसाच्या प्रश्नाची जाण आहे, अभ्यासू आहे, अशा व्यक्तीला लोकांनी निवडून द्यायचं ठरवलं तर ते लोकसुद्धा तुम्हाला विजयी करू शकतात. पण लोक एवढे जागरूक होणं त्यासाठी फार मोठ्या प्रबोधनाची गरज आहे. मित्रांनो, असे अनेक महत्त्वाच्या प्रक्रियेमध्ये तो सहभागी होऊ शकतो. सरकारचे दोष तो दाखवून देऊ शकतो, सरकारना योग्य त्या सूचना देऊ शकतो, सरकारला धारेवर धरू शकतो आणि सरकारला एखादा लोकहिताचा, देशहिताचा, राष्ट्रहिताचा निर्णय घ्यायला तो भाग पाडू शकतो. इतकी ताकद या पदामध्ये आहे, लोकसभेच्या सदस्यामध्ये आहे. ही गोष्ट आपण कृपा करून लक्षात ठेवावी. तेवढी ताकद त्याच्या वाणीमध्ये, त्याच्या अभ्यासामध्ये असणं अतिशय गरजेचं आहे. कारण तिथं केवळ टेबलं बडवायला पाठवू नका त्यांना. तिथं टेबलं बडवायला काही नाही. टेबलं बडवायला 2-3 आपले कर्मचारी ठेवता येतील, टेबलं बडवायला लागलीच गरज तर. तिथं त्या टेबलं बडवणाऱ्याचं काही काम नाही. तर ही गोष्ट सरकारमधल्या एखाद्या लोकांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर चर्चा घडवून आणू शकतो. मित्र, लोकांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर चर्चा घडवून आणण्यासाठी शासनाला भाग पाडू शकतो. त्यावर योग्य ते उपाययोजना करावी यासाठी तो स्थगन प्रस्तावसुद्धा मांडू शकतो. यासाठी त्यांना लोकांचंही, इतर सदस्यांचंही, जवळपास 50 सदस्यांचं त्यांना पाठबळ तो मिळवू शकतो आणि त्या पद्धतीने स्थगन प्रस्ताव मांडू शकतो. एखाद्या वेळेस एखादा मंत्री चांगलं काम करत नाहीत, ते सरकार चांगलं चालवता येत नसेल तर अविश्वासाचा प्रस्ताव देखील तो करून आपल्या इतर कोणत्याही पक्षातले असतील तर त्यांचे सदस्य जे आहेत, त्याच्यासोबत जे आहेत, त्यांना घेऊन अविश्वासाचा ठराव मांडू शकतो. आणि त्याला जर समजा, लक्षात ठेवा, आणि त्या अविश्वासाचा प्रस्ताव साध्या बहुमताने जरी पास झाला तरी त्या पंतप्रधानाला घरी जावं लागतं. पंतप्रधानाला घरी जावं लागतं म्हणजे सगळं मंत्रिमंडळ घरी जाते. तुम्हाला एक उदाहरण मी सांगतो, किती महत्त्वाचा हे पद आहे, किती महत्त्वाचा आपला खासदार असतो. तर जेव्हा अटल बिहारी वाजपेयी साहेबांचं सरकार आलेलं होतं तेव्हा अविश्वासाचा ठराव त्यांच्यावर जेव्हा झाला तर त्यांच्या बाजूनं 269 मतं पडले आणि त्यांच्या विरोधात 270 मतं पडले. एका सदस्याच्या एका मतांमुळे एका देशाचं सरकार कोसळू शकते, एवढी ताकद असणारं हे पद आहे. त्यामुळे अशा पदाला जेव्हा आपण मतदान करतो तेव्हा इतक्या जबाबदार व्यक्तीला आपल्याला मतदान करायचं आहे याची जाणीव आपण असली पाहिजे. आणि अविश्वास प्रस्ताव दाखल केला जात असेल तेव्हा प्रतिकूल अनुकूलही मतं मांडता येणे, मतदान करता येणे, ह्या सगळ्या गोष्टी तिथं करता येऊ शकतात. दुसरी महत्त्वाची गोष्ट मित्र, घटना दुरुस्तीच्या संदर्भामध्ये नेहमी चर्चा होतात. घटना दुरुस्ती होऊ शकते, घटना दुरुस्ती होते. तर घटना दुरुस्ती होण्यासाठी 2/3 मतांची गरज असते. आणि अशा वेळी तुमचं मत तो घटनेची पूज राखणारा, संविधानावर निष्ठा ठेवणारा असेल तर प्राप्त संविधानाला घातक ठरेल अशा पद्धतीचं तो मतदान करणार. एखाद्या वेळेस या पदाचा त्याग करेल तर म्हणून असा माणूस त्या ठिकाणी जायला पाहिजे. आणि तुमच्या भागातले काही प्रश्न असतील, प्रकल्पाविषयीचे काही प्रश्न असतील, अतिशय महत्त्वाच्या बाबीवर तो उदाहरणार्थ शेतकऱ्याच्या कर्जमाफीचा प्रश्न असेल किंवा आरक्षणाचा प्रश्न असेल, तो त्या ठिकाणी मांडू शकतो. त्याला जर पाठबळ देणारे जर काही लोक असतील तर त्याच्यावर शासनाला चांगल्या पद्धतीची चर्चा घडून त्याच्यावर निर्णय घ्यायला भाग पडू शकतो. आणि सर्वांचं जर सहकार्य मिळालं तर चांगल्या आरक्षणाचा प्रश्न मिटू शकतो. तर ह्या अशा महत्त्वाच्या प्रश्नावर आपल्याला संसदेत अभ्यासू माणूस, त्यागी माणूस, निष्ठावंत माणूस आपल्याला पाठवायचा आहे. यासाठी तुम्ही चांगल्या पद्धतीनं त्यांना जागरूकतेनं मतदान करा, इतरांना मतदान करायला सांगा. आणि एक चांगला व्यक्तिमत्व जर त्या ठिकाणी गेलं तर अतिशय समाजाची कामं होऊ शकतात, राष्ट्राची कामं होऊ शकतात आणि चांगले प्रश्न तो मांडू शकेल. आणि वेगवेगळ्या देशाच्या प्रश्नांची उकल करण्यासाठी तो मदत करू शकेल. तर अशा महत्त्वपूर्ण गोष्टीसाठी
संसदेमध्ये गेल्यावर तो काम करू शकतो. अनेक वेगवेगळ्या तिथं समित्या राहतात, त्या समितीवर जाऊ शकतो. अशा वेगवेगळ्या बाबीसाठी तो अभ्यासपूर्ण लोकसभेचा सदस्य नेण्याची प्रक्रिया जर आपण केली, अशा लोकांना जर आपण पसंती दिली, तर एक लक्षात येऊ शकते की बाबा रे आता अभ्यासू, प्रभावी वक्ता असणारा, निष्पृह पद्धतीनं समाजासाठी काम करणारा, त्यागी, सामाजिक प्रश्नाची जाण असणारा, देशाच्या प्रश्नाची जाण असणारा माणूसच निवडून देण्याची प्रक्रिया जर सुरू झाली, तर या देशामध्ये आज काही लोक जे अनावश्यक लोक काही जात चालले, ज्यांची तिथं गरज नाही असे काही लोक चालले आहेत, जिथं जाऊन काही काम करत नाहीत, काही प्रश्न तडीच नेत नाहीत, काही कुठल्याही त्याला कायद्याचं कळत नाही असे काही लोक तिथं जात असतील, तर याला पायबंद घालायचं असेल तर चांगल्या माणसाला आपण मतदान करा, चांगली माणसं निवडून द्या. पण मतदानच करायचं नाही, मतदानावर बहिष्कारच टाकतो, हे काही उचित नाही. मतदानावर बहिष्कार टाकण्याची काही गरज नाही. तर चांगला उमेदवार आपण निवडून द्यावा. आणि आपल्याला जे काही आंदोलनं आहेत, आपले काही मागण्या आहेत, तर त्यासाठी आपल्याला संविधानानंच अधिकार दिलेला आहे त्याविषयीचे उपोषणं, आंदोलनं करण्याचा. तर या संदर्भामध्ये आपण जाणीवपूर्वक विचार करावा आणि स्वतः मी मतदान करणार आणि माझ्या प्रत्येकाने ठरवलं मी मतदान करणार आणि मी इतरांना मतदान करण्यासाठी प्रेरित करणार. तुम्ही लेखक असाल तर लिहा, वक्ते असाल तर बोला, आणि ज्यांच्या सहवासामध्ये कोण मतदान करणार नसेल तर त्या संदर्भामध्ये आपण त्यांना विनंती करा. तर मित्रांनो, मी या निमित्तानं आपल्याला विनंती करेल, तर अशा पद्धतीचा एक चांगला जबाबदार पद्धतीनं मतदान यासाठी करा की एक जबाबदार पद्धतीचं काम करण्यासाठी आपला खासदार तिथं जाणार आहे. धन्यवाद.